बड्डेची तयारी. अर्णव आमचा लाडका भाचा. तो वयाने लहान आहे, पण आता खूप जबाबदारीचं काम करतोय. अन्वित आणि इराची खूप काळजी करतो, त्यांच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. अशा अर्णवला अभिजित मामाकडून, कीर्ती मामीकडून आणि आमच्या छोटूशा चिकूकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि अर्णव म्हणजे समुद्र, समुद्रासारखं अथांग यश तुला लाभो हीच देवाकडे इच्छा. हॅपी बर्थडे अर्णव. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Arnav. Happy birthday to you. माझ्या लाडक्या बाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप मोठा हो, खूप प्रगती कर अर्णव. Happy birthday Dada. Happy birthday my best friend Arnav. Hope you have a amazing day filled with a lot of fun and laughter. चिरंजीव अर्णव, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तू यापुढे चांगला लौकिक मिळवावा, आनंदी, निरोगी व दीर्घायुष्य प्रगतशील बनावे हीच माझेकडून ईश्वर चरणी प्रार्थना. Happy birthday Arnav. हे अर्णव, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळा. आज मला आठवत आहे जेव्हा मला कळालं की अरे गोटू तू काका झालास, मला खूप 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 आनंद झाला होता. मग नेक्स्ट डे मी तुला बघायला आलो, इतका गोरा पान, इतका पांढरा शुभ्र तू, आणि म्हणजे बघितल्या क्षणी म्हणलं अरे यार आता मस्त झालं यार म्हणून. आणि मला आठवत आहे की म्हणजे तू मम्मी पप्पा काही ना म्हणतो, सगळ्यात पहिलं वाक्य तू चालू केलं की भाऊजी भाऊजी. मला कळायचंच नाही बाबा भाऊजी बोलतो का फौजी बोलतोय मला तू. म्हणजे खरंच खूप, म्हणजे मला असं वाटतं की माझं तू म्हणजे ते बोलतात ना पुतण्या नसून एकदम मित्रासारखा छोटासा, खूप असं लळा लावून ठेवायचास तू घरामध्ये. आणि मला अजून आठवत आहे की माझ्या असं सोफ्यावर बसलो की लॅपवर झोपून जायचा तू माझ्याकडे. आणि खूप असं म्हणजे तू अजूनही खूपच लळा लावतोस आणि तू तसंच कंटिन्यू ठेव, सगळ्यांबरोबर असंच प्रेमाने राहा जे तू करतोस. फक्त एकच गोष्ट आहे, थोडं सगळ्यांबरोबर तू चिडचिड करू नकोस. ते मात्र तू फक्त एकच, बाकी मोठे सांगतात ते तुझ्यासाठीच सांगतात, तर तू चिडचिड करू नको, ऐकून घे. आणि बघा अजून एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असंच पुढे असंच राहा, तसंच गोंडस राहा. थँक्यू. हाय अर्णव, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू लहानपणी कसा होतास हे मला माहीत नाही, कारण मी खूप वेळानं आले तुझ्या लाईफमध्ये. जेव्हा मी लग्न करून आले ना, तेव्हा तू घरातलंच सगळ्यात म्हणजे छोटासा शेंडीफळ होतास. आणि आपण जेव्हा गावी एकत्र येतो तेव्हा तू हट्टाने सगळ्यांना एकत्र बसून खेळतोस. आणि तेव्हा ॲक्च्युली आम्ही पण तेव्हा लहानपण जगतो, तेव्हा तुझ्यासारखं असं निरागसपणे खेळायचं, तेवढं चिडायचं, दंगा मस्ती, सगळेजण लहान होतात तेव्हा. अजून तू जसं आता प्रेमळ आहे, सगळ्यांना एकत्र करतोस, खेळतोस, असंच राहा. आणि तुला लाईफमध्ये सगळ्यात छान छान गोष्टी मिळू देत. अर्णव, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा तुला आशीर्वाद आहे, माझ्या गुरुंचा आशीर्वाद आहे, तू असंच सुखी राहावं हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि तू हसत खेळत राहावं हीच माझी प्रार्थना देवापुढे आहे. आणखीन बरंच काय बोलायचं म्हटलं तर तू प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं हीच माझी एक अपेक्षा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अर्णव हा जन्माला आला तेव्हा आम्हाला एकदम आनंद झाला. आणि ते 10 वर्ष कसे गेले, अर्णवने कसे भराभरा निघून गेले ते आम्हाला कळले सुद्धा नाही. इतका मोठा अर्णव झाला हे आम्हाला कळलं नाही अर्णवची. आणि एकदम अर्णव आमचा एकदम हुशार, डोकेलिटीने भरपूर हुशार आहे तो. हॅलो अर्णव, खरं तर मला सांगितलं गेलं की अर्णवबद्दल काही 2 शब्द बोलायचे, पण तुझ्याबद्दल 2 शब्द या 10 वर्षातले नातवलेशन मी 2 शब्दात कसे व्यक्त करू, ते शक्य नाही.
पण तरी मला जे काही बोलता येत असेल तुझ्याविषयी ते मी बोलतो. पण अर्णव, मला आठवतंय की 10 वर्षापूर्वी अर्णव जेव्हा जन्मला होता तेव्हा फार एकदम दुसरीशी पांढरं शुभ्र बाळ होतं आणि फारच मला आनंद झाला त्याला बघून. आणि नंतर मला वाटलं की अजून एक जबाबदारी पण आली आपल्याकडे. पण त्यानंतर जसं तू मोठा होत गेला तसं तर मला काही जाणवलं नाही तू असं जबाबदारी, कारण की तू फारच सौम्य आणि सांगेल तसं ऐकणारा मुलगा आहेस. फार तू हे गेलेले 10 वर्ष तुझ्याबरोबर राहून तू फार मजा मस्ती केली. मीही तुझ्याबरोबर, आपण दोघं किती वेळा खेळलोय, तुम्हाला किती वेळा मस्ती केली आणि मी तुझ्याबरोबर खूप मस्ती केली. फारच तुझ्याबरोबर झालेले क्षण फारच छान होते. फक्त आता मला तुझ्याकडून एकच इच्छा आहे की तू काही जरी म्हणजे मोठा होऊन चांगला माणूस बनशीलच, पण चांगला माणूस तर बनच, पण तरीही आपले आदर्श विसरू नको, आपली संस्कृती विसरू नको आणि तू फारच मोठा चांगला माणूस होशील ही मला अपेक्षा आहे. आणि या परत एकदा तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला देव भरभरून देव, सुख शांती देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्ते. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील खूप अविस्मरणीय दिवस आहे. 10 वर्षापूर्वी 23 जून 2015 रोजी माझं छोटंसं लहानसं गोंडसं बाळ जन्माला आलं, माझा अर्णव. मला अजूनही तो हा दिवस आठवतो. असा पांढरा शुभ्र गोरा गोरा पान, छोटे छोटे पाय, छोटे छोटे हात असलेला माझा अर्णव माझ्या हाती दिलेला होता. अजूनही असं वाटतं की आज काल परवा जन्मलेलं ते माझं बाळ आहे. त्याच्याबरोबरचे घालवलेले 10 वर्ष कसे गेले. आयुष्यात पहिलं त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं रडणं, त्याचं हसणं हे सगळंच माझ्यासाठी खूप सुखद होतं. त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा माझा आनंदी क्षण होता. मला माझा आई पण हे माझ्या अर्णवनं दिलं, माझं मातृत्व मला माझ्या अर्णवनं दिलं. मी देवाचे खूप आभार मानते की मला त्यांना असं छानसं गोंडसं बाळ दिलं. अर्णवची बुद्धिमत्ता खूपच कल्पक आहे. लिगोसारख्या गेममध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे. तो खूप छान लिगोचा गेम खेळतो, चेस खेळतो. खूप हुशार मुलगा आहे. फक्त त्यानं थोडंसं समजच व्हावं, चिडचिड करू नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि अर्णव, तू खूप निरोगी राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि असाच गुणवंत हो, यशवंत हो, मोठा हो आणि एक चांगला माणूस बन आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळव. देवाच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे की देवाच्या आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहू दे आणि माझ्या अर्णवाने आयुष्यात भरपूर सारे यश मिळवे, हीच मी त्याच्या 10व्या बर्थडेच्या दिवशी विश करत आहे. हैप्पी बर्थडे अर्णव, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. Happiest birthday to most funniest and entertaining and busy person in our family. Happy birthday, Arnav.